पुढच्या बातम्या पाहूयात। सायन रुग्णालयाच्या आवारात डॉक्टरनं महिलेला चिरडलं होतं आणि या घटनेनंतर डॉक्टर राजेश ढेरे यांना निलंबित करण्याऐवजी पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे। इतका गंभीर गुन्हा घडून देखील पालिकेनं डॉक्टर ढेरे यांचं निलंबन न केल्यानं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। सायन रुग्णालयाच्या परिसरात 60 वर्षीय रुबेला शेख या महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश ढेरे यांची जामिनावर सुटका झाली होती। ढेरे यांचा रुग्णालयातील वावर वाढल्यास अपघातासंदर्भातील पुरावे त्यांच्याकडून नष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आरोपी असलेले डॉक्टर ढेरे यांना रुग्णालयामध्ये येण्याची बंदी घालावी आणि त्यांना कोणतीही जबाबदारी देऊ नये, अन्यथा पुरावे नष्ट होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी वर्तवलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील थेट आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खरं तर राजेश ढेरे यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये पालिकेनं कायमच दिरंगाई केलेलं आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतं। शुक्रवारी ही घटना घडली, त्यानंतर उशिराने पोलिसांना या सर्व घटनेबाबत माहिती देण्यात आली। त्याबद्दलचा कलम 177 सुद्धा या संपूर्ण गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आलेला आहे। जी महिला रुग्णालयामध्ये बरी होण्यासाठी आली होती त्याच रुग्णालयाच्या आवारामध्ये राजेश ढेरे यांच्या गाडीनं तिला चिरडलं आणि जागीच तिचा मृत्यू झाला। या संपूर्ण प्रकरणामध्ये निलंबनाची कारवाई होणं अपेक्षित होतं पालिका प्रशासनाकडनं, परंतु त्याऐवजी नायर रुग्णालयामध्ये राजेश ढेरे यांना काल बदलीचे पत्रक हे देण्यात आल्याचं समजतं आहे। वारंवार मागणी करूनही न्याय मिळालेला नाही अशा पद्धतीचा सूर जो आहे तो रुग्णाचे नातेवाईक, जे मृत महिला आहे तिच्या नातेवाईकांनी इथे आपल्याला त्याबद्दलची मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये रुग्णालय प्रशासन असेल, पालिका प्रशासन असेल, हे का दिरंगाई करतंय याबद्दल सुद्धा प्रश्न मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ज्या पद्धतीने डेरेंना बाय दिला जातोय, कुठेतरी त्यांना पाठराखण त्यांची केली जाते आहे, यावरती पोलिसांनीही आक्षेप नोंदवलेला आहे। जर ते या रुग्णालयाच्या एकूणच परिसरामध्ये असतील तर पुरावे सुद्धा नष्ट करू शकतात, याची सुद्धा गोष्ट समोर आणलेली आहे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी। माजी विरोधी पक्षनेते ते राहिलेले आहेत पालिकेचे, त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जितकं स्पष्ट दिसतं तितकं स्पष्ट नाहीये, कारण विविध पद्धतीने माहिती लपवण्याचं काम ढेरे यांनी केलेलं होतं अशी माहिती सुद्धा पोलिसांनी आपल्या तपासामध्ये मांडलेली आहे। त्यामुळे आता बदली राजेश ढेरे यांना नेमकं कोण पाठीशी घालते आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुस्मिता, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे।